केडीएमसी के ई वार्ड में चौंकाने वाली घटना, सरकारी कार्यालय में केलवन की पार्टी। सामाजिक कार्यकर्ता सत्यवान महात्रे ने एक वीडियो वायरल कर संबंधित लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग की। सभी की निगाहें इस बात पर टिकी हैं कि क्या केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल कार्रवाई करेंगे। इससे पहले इसी वार्ड कार्यालय में कर्मचारियों द्वारा ताश खेलने का एक वीडियो वायरल हुआ था। अब देखना यह है कि आयुक्त अभिनव गोयल इनके ऊपर किस प्रकार की कार्रवाई करते हैं। साहेब काय चालू आहे? नाही काय चालू आहे? हा काय चालू आहे? तुम्ही नाही काय नाही तुमच्याकडे माणसं नसतात, तुमच्याकडे बाकीच्या गोष्टीला माणसं नसतात, ह्या गोष्टी करायला तुमच्याकडे माणसं आहेत का? केलवणाचा कार्यक्रम करायला तुमच्याकडे माणसं आहेत? लोकांच्या समस्या दूर करायला माणसं नाही तुमच्याकडे? हा, काम करायला टाइम नाही तुम्हाला, टॅक्स वसूल करायला टाइम आहे तुम्हाला, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला टाइम आहे तुम्हाला, बाकी गोष्टी करायला टाइम नाही तुम्हाला? हा, केलवणाचं जेवण करायला तुम्हाला ऑफिस आहे का? सरकारी ऑफिस वापरता तुम्ही? लाज नाही का वाटत तुम्हाला? हा, बापाची मी आता एक पत्र लिहिलेलं, माझं नाव सत्यवान म्हात्रे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रामध्ये दुपारी मी सहज तिथे व्हिजिट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी लेखापालच्या कार्यालयामध्ये केळवणाच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता। सरकारी कार्यालयामध्ये केळवणाचं जेवणाची पार्टी सुरू होती। हे सरकारी ऑफिस का केळवण पार्टीसाठी बनवलेले आहेत का? खुले आम त्या ठिकाणी पार्टी सुरू होती। हे त्याचे फोटो आहेत, मी व्हिडिओ तिथे शूट केलेली आहे। असे प्रकार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहेत। अधिकाऱ्यांना मस्त एकदम त्यांना अशी भीतीच लागली नाही कोणाची। अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारची भीती नाही, त्याच्यामुळे राजरोसपणे हा त्यांचा प्रकार चालू आहे। मागच्या वेळेस त्याच कार्यालयामध्ये पत्ते खेळताना पकडले होते, त्यांच्यावरती कारवाई झाली नाही, म्हणून आज पालवणकर मॅडम, त्यानंतर सूरज बनसोडे आणि भावना पाटील या 3 कर्मचाऱ्यांनी तिथे केळवणाची पार्टी ठेवलेली होती। आयुक्त महोदयांना मी विनंती करतो, ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। मी इंस्टाग्राम फेसबुकला लाईव्ह केलेला आहे आणि बातमी तुमच्यावर पोहोचल्यानंतर या 3ही कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।